Good morning, student. Today discuss about the mathematics part second, third number lesson circle. In this circle, next point is secant and tangent. Now listen here. In this above three diagram, not a single point is common on in the line L and that circle A. So point P is the common. Listen here, this point P is the common for both this line M also and circle B. Then line M is called a tangent of the circle, and this point P is also called the point of contact. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी हे एक वर्तुळ आहे आणि ही त्याला काढलेली टँजंट आहे. यामध्ये हा P नावाचा बिंदू या M नावाच्या टँजंटवरती असून तसाच तो ह्या वर्तुळावरती सुद्धा या ठिकाणी आहे. याचा अर्थ असा होतो की P हा बिंदू या रेषा M आणि सर्कलला किंवा वर्तुळाला कॉमन आहे आणि म्हणून आपण या M ह्या रेषेला ह्या वर्तुळाची टँजंट, त्यालाच आपण स्पर्शिका असं म्हणतो, आणि तो P बिंदू त्या वर्तुळाला ज्या ठिकाणी स्पर्श करतो त्याला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असे म्हणतो. नाऊ लिसन हियर, इन द टू पॉईंट्स Q and R are the common to the both line N also and that circle also. So this point Q and R are the intersecting points for the line N and the circle C. Now this line N is also called a secant of the circle. This line N is also called the secant of the circle. Now all of you listen here carefully. What is meant by exact, secant and tangent? So this is the tangent because of the only one point is common for the given line and a circle. Here also two points are common for the given line and a circle, and hence these 2 points are common for the given line and circle. This is also known as secant, and only one point is common for the given line and circle is called as tangent. Now going to the next point. In this point, one more activity. Now listen here. Make a draw a big circle at the center O. Then draw a radius OP for that given circle. OP is the radius of the given circle. Then draw OB. AB is the perpendicular to that OP, and then they intersect at point A and B. A आणि B बिंदूमध्ये एक अशी टँजंट काढा की त्या वर्तुळाला ती OP ह्या त्रिज्येला लंब असेल. देन इमॅजिन दिस लाईन स्लाइडली टुवर्ड्स टू द पॉईंट P. समजा असं गृहीत धरा की ती जी रेषा AB काढलेली आहेत ती रेषा या बिंदू P कडे खाली खाली सरकवत चला. ती जशी तुम्ही खाली सरकवलं, उदाहरणार्थ ह्या दुसऱ्या स्टेजला आणलेली आहे, त्यावेळेससुद्धा इथं एक लंब तयार झाला. तिसऱ्या स्टेजला आली तेव्हाही लंब तयार होईल, चौथ्या स्टेजला आली तेव्हाही लंब तयार होईल, आणि इथं ॲट द पॉईंट P वरती आल्यानंतरसुद्धा एक लंब तयार होईल. याचा अर्थ असा होतो की at the end they get merge at that point
पी, ती शेवटी त्या पी पॉईंटमध्ये पी बिंदूमध्ये मर्ज झाली. बट द अँगल बिटवीन द रेडियस ओ पी अँड लाईन ए बी विल बी रिमेन ॲट द राईट अँगल. आणि या ठिकाणी जशी ती वरून खाली आपण सरकवत आलो तसा तिचा स्थान बदलत गेलं, पण तिचा गुणधर्म मात्र बदलला नाही. प्रॉपर्टी तीच राहिली, ती त्या त्रिज्येला राईट अँगलमध्येच होती. शेवटी पी बिंदूमध्ये ती मर्ज झाली तेव्हासुद्धा त्या ठिकाणी तो राईट अँगलच राहिला. ॲट दिस स्टेज द लाईन ए बी बिकम्स टँजेंट ऑफ द सर्कल ॲट पॉईंट पी. आणि म्हणून ही ए बी ही या पी बिंदूजवळ जरी आणली तरी ती त्या वर्तुळाला टँजंट असेल. याच्यानंतर पुढे जाऊया. नेक्स्ट पेज, टँजंट थेरम. Now listen here. The tangent at any point of the circle is perpendicular to the radius of the point of contact. So given line L is the tangent in this circle, this line L is the tangent of the given circle O, then the point of contact is A. Then to prove line L is perpendicular to the OA, OA is the radius, then proof. Student, listen here. Suppose it will be assumed line L is not a perpendicular to the segment OA. समजा असं माना की ही L रेषा या OA नावाच्या त्रिज्येला लंब नाही. देन मग काय, तर सेगमेंट OB ही इज ड्रॉन टू द परपेंडिक्युलर लाईन L. जर OA ही त्याला लंब नाही असं जर आपण मानलं तर या पुढच्या आकृतीमध्ये असं म्हटलेलं आहे, सेगमेंट OB इज ड्रॉन ही अशी काढली की ती त्या रेषा Lला लंब आहे. देन मग यावरून असं होईल की साहजिकच हा जो बी बिंदू आहे तो ह्या ए बिंदूपेक्षा वेगळा असेल, तो सारखा नसेल. म्हणजे ए आणि बी हे दोघं सेम नाही. ऑफकोर्स दिस बी इज नॉट सेम ॲज ए. देन टेक द पॉईंट सी ऑन दॅट लाईन एल. अगेन त्या रेषेवरती एक सी नावाचा बिंदू आपण स्थापन केलेला आहे. या ठिकाणी जिथं पहिला ए होता पण आपण गृहीत धरलं की ती रेषा त्याला लंब नाही. मग बी नावाचा बिंदू स्थापन करून एक अशी रेषा टाकली, पण ए आणि बी हे दोघंही वेगळे आहेत असं म्हटलं. त्यानंतर पुढे सी नावाचा बिंदू त्या एल नावाच्या रेषेवरती परत एक स्थापन केला. तो अशा पद्धतीने स्थापन केला की ए बी जेवढं अंतर असेल तेवढंच अंतर बी सीचं असेल. मीन्स व्हॉट, ॲक्च्युली ए बी इज इक्वल टू बी सी. हिअर ऑल्सो ए बी इज इक्वल टू बी सी. देन नाऊ ट्रायंगल. आता या ठिकाणी दोन ट्रायंगल तयार झाले. पहिला ट्रायंगल होतो ट्रायंगल ओ बी सी आणि दुसरा ट्रायंगल होतो ओ बी ए. हे दोन ट्रायंगल तयार झाले. देन सेगमेंट बी सी इज कॉन्ग्रंट टू द सेगमेंट बी ए. ही बाजू आणि ही बाजू त्या त्रिकोणाची कॉन्ग्रंट आहे. ते आपल्याला या कन्स्ट्रक्शनमध्ये दिसत आहे. देन अँगल ओ बी सी, अँगल ओ बी सी कॉन्ग्रंट अँगल ओ बी ए. या ठिकाणी हे दोन्ही कोण कसे आहेत, 90 डिग्रीचे आहेत. ईच अँगल इज राईट अँगल. देन सेगमेंट ओ बी is congruent segment OB. This is the common side, and hence according to these three properties given these two triangles are also congruent. Means triangle OBC is congruent triangle OBA. त्याला काय गुणधर्म देता येईल आपल्याला, साइड अँगल साइड टेस्ट. देन OC इज इक्वल टू OA. आणि यावरून आपण असं म्हणू शकतो त्या त्रिकोणाची उरलेली बाजू OC आणि OA ह्या दोघी कशा असायला पाहिजे, सारख्या असायला पाहिजे. बट सेगमेंट OA इज द रेडियस. परंतु आपण वरती पक्षात म्हटलेलं आहे इथं OA इज द रेडियस, रेडियस OA. प्रूव्हमध्ये लाईन एल परपेंडिक्युलर टू रेडियस OA. म्हणजे ही OA ही कोण आहे, रेडियस आहे. आणि म्हणून या ठिकाणी this OA is also radius. Segment OC must be
ओ सी मस्ट ऑल्सो बी रेडियस. मग ही जर रेडियस आहे तर ही सुद्धा काय होईल, रेडियस होईल. जर समजा इथं जर आपण म्हटलं ओ सी इज इक्वल टू ओ ए, मग ओ ए ही रेडियस आहे हे आपल्याला माहिती आहे, आपण ते वरती साध्यामध्ये घेतलेलं आहे टू प्रूव्ह करण्यामध्ये. मग याचा अर्थ असा होतो का ओ सीसुद्धा त्या वर्तुळाची रेडियस होईल, परंतु हा सी बिंदू आणि ए बिंदू दोघंही कुठे आहे, या रेषेवरती आहे आणि रेषेवरील एकच बिंदू वर्तुळाला स्पर्श करेल. बट सी लाईज ऑन द सर्कल, परंतु सी हा त्या ठिकाणी सर्कलला टच असायला पाहिजे. दॅट मीन्स दॅट एल इज अ इंटरसेक्ट ऑफ द सर्कल इन द टू डिस्टिंक्ट पॉईंट ए अँड सी. जर समजा ओ सी नावाची रेषा ही जर तुम्ही वर्तुळाची त्रिज्या मारली तर तो सी बिंदू सर्कलवर येईल आणि मग असं होईल की एल नावाच्या रेषेवरील हे सी आणि ए नावाचे बिंदू दोघंही त्या वर्तुळावर आहेत. आणि म्हणून पुढे असं म्हणता येईल की एल ही टँजंट नाही, परंतु आपण वरती म्हटलेलं आहे एल इज द टँजंट. जर समजा एक दोन्ही बिंदू जर ए आणि सी जर वर्तुळावरती आले तर त्याला आपण सिकंड म्हणतो, पण या ठिकाणी एकच बिंदू आहे म्हणून ती काय आहे, टँजंट आहे. बट लाईन एल इज द टँजंट इथं म्हटलेलं आहे, बट लाईन एल इज द टँजंट हे पक्षातच दिलेलं आहे आणि हेन्स इट इंटरसेक्ट द सर्कल इन ओनली वन पॉईंट, आणि ती फक्त वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करते. देन यावरून असं लक्षात येतं की आपण जे मानलेलं होतं, आपण जे अज्युम केलेलं होतं, आवर अज्युम्शन्स दॅट द लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू द रेडियस ओ ए इज रॉंग. आणि हे जे वरती इथं आपण अज्युम केलेलं होतं, इथं द लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू द सेगमेंट ओ ए, हे काय आहे, चुकीचं आहे. कारण वर्तुळाला टँजंट असणाऱ्या रेषेचा एकच बिंदू एका वेळेस स्पर्श करतो आणि म्हणून लाईन एल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ओ ए. या पद्धतीने आपलं हे टँजंट थेरम या ठिकाणी फिनिश झालं. याच्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट पॉईंट, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. नाव लिसन हिअर थेरम, द अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट its point on the circle is a tangent to the circle. Line perpendicular to the radius at its point on the circle is a tangent to the circle. ही जी रेषा आहे, ही रेषा वर्तुळाला ज्या ठिकाणी टँजंट होते त्या ठिकाणी ती रेषा त्या वर्तुळाला स्पर्शिका करते. M is the center of the circle. This is the center of the circle. Segment MN is the radius. This segment MN is the radius. Then line L, this line L is perpendicular to MN segment at point N. या N मध्ये ती perpendicular आहे. Then to prove line L is a tangent. This line L is a tangent to that circle. So take the any point P other than the point N on the given line L. या L रेषेवरती या Nच्या व्यतिरिक्त एक P नावाचा असा बिंदू घ्या आणि त्यातनं MP नावाची लाईन ड्रॉ करा. नाव एक ट्रायंगल तयार झालेला आहे MNP नावाचा. अँगल N इज अ राईट अँगल. हा जो एन नावाचा कोण आहे त्या ठिकाणी तो राईट अँगल आहे. देन सेगमेंट एम पी इज द हायपोटेनियस. आपल्याला माहिती आहे की जी राईट अँगलच्या समोरची बाजू ही हायपोटेनियस असते आणि म्हणून सेगमेंट एम पी इज ग्रेटर दॅन टू एम एन. देन सेगमेंट एम एन इज द रेडियस ऑफ पॉईंट पी कॅन नॉट बी ऑन द सर्कल. सेगमेंट एम एन ही जर रेडियस आहे तर हा पॉईंट पी हा त्या वर्तुळावरती साहजिकच नसेल. नो अदर पॉईंट एक्सेप्ट point N of the line L is on the circle. Nच्या व्यतिरिक्त रेषा Lचा कुठलाही एक बिंदू या वर्तुळावरती नसेल आणि म्हणून लाईन L is intersect the circle in only one point and this point name is N आणि म्हणून लाईन L is a tangent of the circle. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं समजून घेण्याचा बाब असे आहे की
त्या सर्कलला यल ह्या रेषेने जर एन जवळ जर स्पर्श केलेला आहे तर ती रेषा त्याची स्पर्शिका दाखवायची आहे. या ठिकाणी आपण त्या यल रेषेवरती एनच्या व्यतिरिक्त एक बिंदू पी घेतला, तो पी बिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू जॉईंट केला एम पी नावाने. पुढे त्या ठिकाणी तो एक त्रिकोण तयार झाला. त्या त्रिकोणाच्या काटकोनासमोरची बाजू ही हायपोटेनियस तयार झाली आणि मग हा हायपोटेनियस मोठा असेल साहजिकच त्रिज्येपेक्षा आणि म्हणून त्रिज्या एम एन ही जर असेल तर पी हा बिंदू त्या वर्तुळावरती नसेल हे साहजिकच सिद्ध होतं, कारण एम पी इज द ग्रेटर ॲज कम्पेअर टू एम एन. आणि म्हणून एनच्या व्यतिरिक्त त्या यल रेषेचा कुठलाही एक बिंदू त्या वर्तुळावर स्पर्श करत नाही आणि याचा अर्थ असा होतो की यल रेषेचा फक्त एक आणि एकच बिंदू त्या वर्तुळाला स्पर्श करतो आणि म्हणून यल ही रेषा त्या वर्तुळाची टँजंट आहे. पुढे जाऊया आपण आता. Tangent segment theorem. Tangent segment theorem. Tangent segment theorem. Now, tangent segment drawn from a external point to a circle are congruent. This is the external point of circle and the circle is A. Then draw the two tangent PD and QD for that given circle. Then after draw the AP and AQ to complete the following proof. So student, listen here carefully. These two are the AP is drawn here in this way and this AQ is also drawn. This two line is drawn in this way. Then listen here. Now listen here student, here also one triangle is created and here also one triangle is created. The name of the first triangle is a PAD and another one triangle name is QAD. So listen here, triangle PAD and QAD. So the segment PA is congruent, segment PA is congruent to the segment QA. इथं काय लिहिता येईल आपल्याला, QA. QA. Then segment AD is congruent segment AD. Segment AD is a congruent segment AD. इथं म्हणता येईल common side of that given both triangle. Then angle APD is equal to angle AQD. Angle APD is equal to angle AQD. Here also a 90-degree angle create. This is also a 90-degree angle and this is also 90-degree angle, and hence this is the tangent theorem, and hence triangle PAD, triangle PAD is congruent triangle QAD. आणि हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. त्याला आधार देता येईल हायपोटेनियस साइड टेस्ट. हायपोटेनियस साइड टेस्ट इथं म्हणता येईल हायपोटेनियस. दीज आर द हायपोटेनियस साइड टेस्ट. देन नेक्स्ट सेगमेंट DP. सेगमेंट DP इज कॉन्ग्रंट सेगमेंट DQ. आणि हा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या बाजू आपण दाखवलेल्या कॉन्ग्रंट, त्याला आधार देता येईल CSCT, कॉन्ग्रंट साइड ऑफ द कॉन्ग्रंट ट्रायंगल. आणि या पद्धतीने आपण हा थेरम कंप्लीट केला. याच्यानंतर पुढे
एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत, ते आपण नंतरच्या तासाला बघू. प्रॅक्टिस सेट 3.1 हे आपण पुढच्या तासाला बघणार आहोत.